जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलणारा व्हिडिओ आहे बाळांनो. कारण सप्टेंबर मध्ये पोलीस भरती येणार आहे आणि 10,000 पदांची भरती. 10,000 नाही, सॉरी चुकून बोललो मी. 10,000 नाही, 9,999 पदांची भरती. कारण एक जी जागा असणार आहे ती बाळांनो ही एक जागा तुमची असणार आहे. म्हणजे एक जागा कमी केली मी आत्ताच. त्यामुळे व्यवस्थित बघा, हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. तुमचं आयुष्य बदलणार आहे. आणि दिवसाचा स्टडी प्लॅन कसा असावा, अभ्यास कसा करावा, कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, याच्यावर आपल्याला आज चर्चा करायची आणि जेन्युइन करायची. जेन्युइन जे प्रॅक्टिकली आहे ना तेच बोलायचंय. बाकी भाकड कथा किंवा लगेच आहे ना 90 दिवसात तुम्हाला 90 मार्क किंवा 50 मार्क, 70 मार्क, 85 मार्क याच्यावर काहीच बोलायचं नाही. प्रॅक्टिकली जे आहे ना ती परिस्थिती मी तुम्हाला सांगणार आहे की अभ्यास कसा केला पाहिजे, जेणेकरून तुमचा पेपरचा स्कोर कसा वाढणार आहे, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, ग्राउंडला किती वेळ द्यायचा. आलं लक्षामध्ये? जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल बाळांनो तर आताच सबस्क्राईब करून घ्या. कारण मी इथून पुढे पण खूप चांगले व्हिडिओ आणणार आहे पोलीस खात्यांबद्दल किंवा महाराष्ट्र पोलीस बद्दल. आलं लक्षात? चला आता आपण सुरुवात करूया. बघा, त्यापूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण मराठी व्याकरणाची बाळांनो 19 रुपयाची जी बॅच आणली आहे ती बॅच आजच घेऊन टाका. कारण हिची मूळ किंमत जी आहे ना ती 199 रुपये. यामध्ये अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये शिकवलेले 25 पैकी 25 गुण कसे मराठी व्याकरणाला घ्यायचे याची देखील मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. त्यानंतर मागील भरतीला कोणकोणते प्रश्न येऊन गेलेले त्याचं देखील तुम्हाला आयएमपी केलंय. महत्वाचं काय का ही बॅच जी आहे ना ही 6 महिन्याची बॅच आहे. आणि 6 महिन्यामध्ये तुम्हाला किती वेळा बघता येणार, किती वेळा तुम्हाला जोपर्यंत बघायचं ना बाळा तोपर्यंत तुम्ही बॅच बघू शकता. 6 महिन्यामध्ये अनलिमिटेड. फक्त 19 रुपये फुकट द्यायची होती मला ही बॅच. माझा उद्देश होता फ्री द्यायचा, परंतु फ्रीची किंमत लोकांना नसते म्हणून मी कमीत कमी 19 रुपये ठेवली. याच्या मागे लगेच जीकेची बॅच येते आपली, लगेच गणित बुद्धिमत्ता पण येणार आहे. त्यासाठी आज तुम्हाला काय करायचंय, लक्षदीप अकॅडमीचे ऍप डाउनलोड करायचंय. याची लिंक जी आहे ना ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि पोलीस भरती संदर्भात किंवा ऍप डाउनलोड होत नाहीये किंवा लिंक भेटत नाहीये, प्ले स्टोअरला ऍप येत नाहीये, तर त्यासाठी तुम्हाला या नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. 8329603029 या नंबरवर तुम्ही मला केव्हा पण फोन मेसेज करू शकता. मी डायरेक्ट जाहीरपणे माझा नंबर देतो, कारण मला माझ्या स्वतःवर तेवढा विश्वास आहे. आलं लक्षामध्ये? चला आज आपल्याला जो महत्वाचा व्हिडिओ आहे किंवा जो महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यावर आपल्याला आज चर्चा करायची. ही दिवसभरामध्ये दिवसाचा प्लॅन कसा असावा पोलीस भरतीचा स्टडी प्लॅन. म्हणजे काय असणार आहे, तुमचं वर्दीचं स्वप्न काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. बघा, स्वप्न वर्दीचे. स्वप्न वर्दीचे म्हणजे काय, तर बघा झाकल्या डोळ्याने किंवा डोळे बंद असताना जर स्वप्न बघितलं तर ते कधीच पूर्ण होणार नाही तुमचं. आणि उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न हे कधीच अपूर्ण राहणार नाही. म्हणून मी नाव दिलंय की टॅगला काय दिलं तर स्वप्न वर्दीचे. मग स्वप्न बघताना कसं बघायचं बाळा, उघड्या डोळ्यांनी बघायचं. कारण उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न कधी पण तुमचे पूर्ण होणार म्हणजे होणार, आणि बंद डोळ्यांनी बघितलेले स्वप्न तुमचे कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आलं लक्षात? बघा आता स्टडी प्लॅन काय असावा आपला, तर बघा दिवसाची सुरुवात ही सकाळी मी आपण एक असं माझ्या पद्धतीने सांगतोय. तुम्ही तुमच्या जे दिवसाचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये फिट करू शकता. हा, मी तुम्हाला माझ्या याच्यानुसार सांगतोय. सकाळी 7 ते 9 ग्राउंड करायचं 2 तास. 9 साडेनऊ इथं होऊनच जातं. आणि हे जे सांगणार आहे मी तुम्हाला, हे बघा सोमवार ते शनिवार ह्या दरम्यान करायचे तुम्हाला. सोमवार ते शनिवार 7 ते 9 काय करणार, ग्राउंड करणार. यामध्ये तुमचं जे काय रेपिटेशन 1600 मीटर, त्याच्यानंतर काय जे असेल तुमचं गोळाफेक 100 मीटर, हे सगळं वर्कआउट 2 तास सफिशियंट आहे. जर वेळेवर गेले तर 9 वाजेपर्यंत ग्राउंड तुमचं होऊन जातं. आलं लक्षामध्ये? सकाळीच ग्राउंड करा. मोस्टली तुम्ही 6 ला जात असाल तर 6 ते 8 करा, 5 ला जात असेल तर 5 ते 7 करा. जो काय असेल तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला हा टाइम सेट करून दिलाय. 9 वाजेनंतर काय करायचं बाळा, बघा 9 ते 10 मध्ये फ्रेश होणार, अंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झाले का त्याच्यानंतर बघ बाळा नाश्ता नाही करायचा, डाएट करायचं. नाश्ता शब्द मुद्दामून नाही म्हणते मी. काय करणार, डाएट करणार. डाएट मध्ये काय करायचं, जर चांगल्या कमेंट वगैरे केल्या तर मी नक्की तुम्हाला याचं डाएट मध्ये काय करावा, काय खायचं काय नाही खायचं याचं देखील मी तुम्हाला व्हिडिओ बनवू शकतो. एक सेपरेट बनावं लागेल, कारण खूप मोठं आहे ते डाएट प्लॅन. म्हणजे पूर्ण सांगावं लागतं कशातनं प्रोटीन भेटतं, किती भेटतं, आणि ज्याला परवडतं त्यांनी काय करायचं, ज्याला नाही परवडत त्यांनी काय करायचं, यासाठी म्हणजे डाएट करायचं तुम्ही. 9 ते 10 मध्ये फ्रेश होणे आणि डाएट करायचं. बरोबर. 10 वाजता काय करणार, 10 वाजता बघा
10 ते साधारण 12 पर्यंत, 10 ते 12 पर्यंत मराठी व्याकरण करा. मराठी व्याकरण 2 तास. आता मी 10 ते 12 टाइम दिलाय. तुमचा क्लास असेल, कुठे अकॅडमी लावली वगैरे असेल, तर तुम्ही तुमच्या टायमिंग नुसार त्याला काय करायचं, सेट करायचं. पण कमीत कमी किती वेळ करायचं, 2 तास मराठी व्याकरण. आता 2 तास का करायचं रे? कारण आहे ना, याचं कारण काय, तर मराठी व्याकरण हे 25 मार्काला आहे. 25 मार्काला. मग 25 मार्काला आहे, तर याला तुम्हाला 25 पैकी 25 मार्क तुम्हाला पडू शकता. बघा हा, मी काय म्हटलं तुम्हाला, 25 पैकी 25 मार्क हे 100% पडू शकता. त्यासाठी तुम्हाला 2 तास द्यायचे. एखादा विषय घ्यायचा, समजा तुम्ही एखादा विशेषण हा टॉपिक घेतला, विशेषण, हा विशेषण टॉपिक काय करायचं, पूर्ण वाचून घ्यायचा. पूर्ण काय करायचा, वाचून घ्यायचा. पूर्ण वाचून झाल्याच्या नंतर काय करायचं, विशेषण टॉपिक वरील प्रश्न सोडवायचे. बघा, विशेषण टॉपिक वरील काय करायचं, प्रश्न सोडवा. कशामधनं, तर पेपरला येऊन गेलेले, मागील पोलीस भरतीला विचारलेले सर्व टॉपिक वरील प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे. म्हणजे याच्याने काय होणार, तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार. आलं लक्षामध्ये. आणि तिसरं काय करायचंय, जे मुलं करत नाही ते तुम्हाला करायचंय. जे विद्यार्थी करत नाही ना बाकीचे, ते तुम्हाला करायचंय मराठी व्याकरणामध्ये. दररोज अर्धा तास, या 2 तासामध्येच दररोज अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं, 30 मिनिटे समानार्थी, विरुद्धार्थी, शुद्ध शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, हे सर्व तुम्हाला करायचंय. हे सर्व या 30 मिनिट रोज करायचं, डेली करायचं. असा एकही दिवस जाऊन नाही द्यायचा की हे केलं नाही. याच्यामध्ये मार्क आहे तुमचे, डेलीचे मार्क आहे. हा मार्क जाता कामा नये. आणि सोपं आहे. समानार्थी विचारतील, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, म्हणी, शुद्ध शब्द, जागेवर 1 मार्क भेटणार तुम्हाला. मग हे टॉपिक आणि हे 30 मिनिटं रोज द्यायचे, म्हणजे बाळांनो द्यायचेच. 1 मार्क आहे याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये. आता हे झालं तुमचं 10 ते 12 मध्ये. हा बघा, 10 ते 12 मध्ये काय करायचं तुम्ही, मराठी. आपण दुसऱ्या पेजवर बघूया. हा बघा, 10 ते 12 मराठी व्याकरण. जर तुम्हाला जेवणाची भूक वगैरे लागली असेल, तर आपण एक 12 ते 1 मध्ये जेवण, 12 ते 1 मध्ये काय करायचं, म्हणजे 30 मिनिटच लागता, पण आपण 1 तास दिलाय तुम्हाला. कारण इन्क्लुडिंग तुम्ही काय ना, थोडं मित्राबरोबर गप्पा मारल्या, काही काम असेल किंवा थोडं चहा प्यायला किंवा काही बाहेर असेल, जे काय असेल ते, म्हणून मी काय केलं, 1 वाजेपर्यंत तुम्हाला 1 तास जेवणासाठी दिलाय. बघा, त्यानंतर 1 ते साधारण 3 पर्यंत दुपारच्या वेळेमध्ये काय करायचं, गणित करायचं. शक्यतो दुपारीच गणित करत जा. कारण दुपारच्या वेळेस काय होतं ना, झोप येते आपल्याला, कंटाळा येतो, हो ना. त्यासाठी मग काय करा, 1 ते 3 मध्ये गणित करत जा. गणित करायचं. आणि गणितावरील परीक्षेला एखादा टॉपिक जर केला असेल तुम्ही, उदाहरणार्थ आपण संख्या टॉपिक घेऊया, किंवा मसावी आणि लसावी हा टॉपिक घेतला. हा टॉपिक तुम्ही सोडवला. काही टॉपिक जे आहे ना, ते एका दिवसात कव्हर होता, काही टॉपिक तुमचे 2 दिवस लागतात. पण 2 तास तुम्ही गणिताला दिलेच पाहिजे. टॉपिक झाल्याच्या नंतर काय करायचं, त्यावर विचारले गेलेले प्रश्न, त्यावरील विचारले गेलेले प्रश्न सोडवा. आहे भरपूर पुस्तक आहे मार्केटला. विठ्ठल बडे सरांचं आहे, 45,000 आहे, भरपूर पुस्तक आहे. त्यावर दिलेले विचारलेले प्रश्न, आणि जे महत्वाचे वाटतात ते काय करायचे, लिहून ठेवायचे वहीमध्ये. महत्वाचे प्रश्न बघा, इथं लिहू आपण. खूप महत्वाचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी. महत्वाचे प्रश्न लिहून ठेवावे. काय करायचं, तर वहीमध्ये नोट डाऊन करायचे आणि त्याचा सराव करत राहायचा, म्हणजे ते प्रश्न आपले चुकत नाही. त्यानंतर बघितलं आपण 1 ते 3 मध्ये बघितलं, बरोबर गणित. थोडं याच्यामध्ये तुम्ही 10-15 मिनिटं वगैरे ब्रेक घेऊ शकता. असं काही लगेच हे नाहीये. या 2 तासामध्ये लगेच कोणाची बैठक नसते, पण कमीत कमी 2 तासाची एका जागी बैठक असावा, 1.5 तासाची तरी असावा कमीत कमी. एकदा मग्न झालं की माणूस त्याच्यामध्ये सवय लागेल तुम्हाला, हळूहळू सवय लागेल, लगेच नाही पण मग होईल यामध्ये कव्हर. 3 ते 4:30 मध्ये बघ बाळा, 3 ते 4:30 मध्ये बुद्धिमत्ता करा. 3 ते 4:30 मध्ये 1.5 तास तुम्हाला बुद्धिमत्तेला दिलाच पाहिजे.
कशातनं करा तर डायरेक्ट विचारले गेलेले प्रश्न किंवा पुस्तकातनं करा. तुम्हाला जे पुस्तक असेल ना तुमचं सतीश वसे सरांचं किंवा विठ्ठल बडे सरांचं त्यावरचं जरी केलं तरी चालतंय, काही नाही. पण बुद्धिमत्तेचे काय काय महत्वाचे टॉपिक आहे ते देखील तुम्हाला आले पाहिजे. लक्षामध्ये 4:30 ते 5 मध्ये ब्रेक घ्या. ब्रेक तुम्हाला चहा वगैरे काही जे काही तुमचं इव्हेंट वगैरे असेल, एखादा गोळा वगैरे जात नसेल तर तुम्ही 4:30 ते 5 किंवा 5:30 पर्यंत पण तुम्ही ब्रेक घेऊ शकता. थोडंसं काही फ्रूट वगैरे खायचं असेल किंवा काही चक्कर मारून यायचं असेल तर अर्धा तास थोडा रिलॅक्स करा. अर्धा तास रिलॅक्स कशासाठी सांगतोय मी तुम्हाला, कारण तुम्ही बरोबर 5 वाजता बघा, बरोबर 5 वाजता तुम्ही ना पेपर सोडवत जा. 5 वाजता पेपर सोडवणे, पेपर सोडवणे कोणता पण एक 100 मार्काचा, 100 गुणांचा. प्रॉपर 5 ते 6:30 पर्यंत म्हणजे 90 मिनिटामध्ये, 90 मिनिटामध्ये हा पेपर तुम्ही सोडवलाच पाहिजे. 90 मिनिटामध्ये लक्षामध्ये. आणि OMR शीटवरच सोडवायचं तुम्हाला, OMR शीटवर. त्यामध्ये किती मार्क आले, किती मार्क गेले याचं ॲनालिसिस पण करता आलं पाहिजे. खूप प्रश्न आहे, सॉरी खूप पेपर आहे जे तुम्हाला फुकट येतात, फ्रीमध्ये येतात. आपला टेलिग्राम चॅनल आहे ना लक्षदीप अकॅडमीचा, त्याच्यावर जरी तुम्ही हाय मेसेज टाकला किंवा तो जरी तुम्ही जॉईन केला त्यावर पण मोफत पेपर येतात, फुकट पेपर आहे, काहीच नाही. फक्त तुम्हाला टेलिग्राम चॅनल जो आहे ना तो जॉईन करायचा किंवा लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं, त्यावर पण पेपर आहे, फ्रीमध्ये देणार आहे आपण. लक्षामध्ये. तर हे काय करायचं 5 ते 6:30 मध्ये तुम्हाला 90 मिनिटाचा पेपर सोडवायचा. याच्यामध्ये काय करायचं ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस म्हणजे काय, अर्धा तास जो आहे ना हा 6:30 पर्यंत झाला तर 6:30 नंतर बघा, दुसरं पेज घेऊया आपण. 6:30 नंतर 6:30 ते 7 पर्यंत पेपर चेक करणे आणि ॲनालिसिस करणे. ॲनालिसिस करणे म्हणजे काय करणं, तर ह्या पेपरमध्ये आपलं काय चुकलं, काय बरोबर आहे, कोणते चुकले, जे चुकले ते काय करायचे वहीमध्ये लिहून घ्यायचे किंवा जो टॉपिक असेल तर टॉपिक काय करायचा त्यामध्ये बघायचं. उदाहरणार्थ समासावर 1 मार्क गेलाय तुमचा, समास टॉपिकवर काय केला 1 मार्क गेला. लगेच काय करायचं पुस्तक घ्यायचं बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा मोरा वाळंबे सरांचं आणि लगेच त्याच्यावरचा तो प्रकार बघून घ्यायचा. तेवढंच बघायचं फक्त कोणता प्रकार आहे आणि लगेच साईडला ठेवून द्यायचं. म्हणजे याला म्हणायचं ॲनालिसिस करणं. सेम गणिताचं करा, बुद्धिमत्तेचं पण करा. अर्ध्या तासात शक्य नाही होणार, थोडं त्याला वेळ लागेल, पण तुम्ही त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी केली किंवा हळूहळू जर प्रोग्रेस केलं तर नंतर काय होतं कव्हर होतं. किंवा पेपरच असे सोडवायचे ज्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता आमचे पेपरच असे असतात, पेपर तर फ्रीच आहे प्लस त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे, मग लगेच अर्ध्या तासात ॲनालिसिस होऊन जातं. असं त्यानुसार करायचे तुम्हाला. लक्षामध्ये. त्यानंतर बघा थोडा ब्रेक घेतला 7 वाजता, 7 ते 7:15 पर्यंत ब्रेक घेतला, थोडासा चक्कर मारून आली बाहेर. 7:15 ते 10 पर्यंत बघा जीके करायचंय. जीके 10 पर्यंत म्हणजे 7:15 ना, 7:15 आणि 9 पर्यंत केलं तरी चालेल. 9 पर्यंत बघा काय करायचं जीके 2 तास सफिशियंट आहे. जीके मध्ये काय करणार, झालेल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर नसेल तर एकदा बघा मागचा व्हिडिओ. झालेल्या प्रश्नपत्रिकेमधलं काय करायचं जीके करायचं किंवा जो आपला ॲपमध्ये जे आहे किंवा जे येणार आहे आपल्या जीकेचा कोर्स वगैरे तेवढं करायचं. जास्त भापड पसारा करायचा नाही, काहीच गरज नाही. फक्त तेवढं जे जीके केलं ना आणि व्यवस्थित नोट्स वगैरे जर लिहून घेतल्या आपल्या तर 100% जीकेचा स्कोर वाढतो. तुम्ही काय करता जीकेला जास्त वेळ देता, जास्त वेळ दिल्यामुळं काय होतं ना आपला ना इकडं मॅथ रिजनिंग मराठीचा स्कोरच वाढत नाही. पण न वाढल्यामुळं काय होतं पेपरचा स्कोर कधीच वाढत नाही. म्हणून संध्याकाळी जीके करत जा, काही टेन्शन नाही. 2 तास जास्ती तुम्हाला वाटतंय ना मग तुम्ही थोडं जास्त पण करू शकता. बघा 7 ते ना तुम्ही 9:30 पर्यंत पण करू शकता जीके. 2.5 तास जरी केला तरी सफिशियंट आहे, काही टेन्शन नाही. लक्षामध्ये. आणि नंतर काय करायचंय बघा, तुम्हाला एक स्वतःला टार्गेट द्यायचंय. बघा मी तर लिहितो स्वतःला दररोज टार्गेट देणे. काय टार्गेट द्यायचं स्वतःला, तर मी झालेल्या प्रश्नपत्रिकेमधलं
मराठी आणि जीके या 5 प्रश्नपत्रिका जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही. लक्षामध्ये दररोज काय करायचं बाळा, 5 प्रश्नपत्रिका संध्याकाळी 5 प्रश्नपत्रिका वाचणे, दररोज वाचणे. त्याशिवाय झोपायचं नाही. काही झालं तरी चालेल, कुठं बाहेर प्रवासाला गेला तरी चालेल, पण या 5 प्रश्नपत्रिका वाचायच्या म्हणजे वाचायच्या. मी 5 सांगतोय, गरज तुम्हालाही नोकरी लागायची, तुम्ही कमीत कमी 10 तरी केल्या पाहिजे. कमीत कमी किती केल्या पाहिजे? 10 तरी केल्या पाहिजे. पण एक सुरुवात आहे म्हणून मी काय म्हणलं तुम्हाला 5 वाचत जा. डेलीच्या 5. कशामधनं? जे पुस्तक असताना त्याच्यामध्ये दिलेलं असतं बघा, फक्त मराठी जीके वाचा आणि मॅथ रिजनिंग काय करा, जे तुम्हाला दुपारचा शेड्यूल दिलेला त्याच्यामध्ये काय करा, सोडवत जा. 1001% स्कोर वाढतो. याच्याने 1001% मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, स्कोर वाढणार म्हणजे वाढणार. आजपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांना गाईडलाईन केलेले त्यांचे 100% नाही 1000% त्यांचे स्कोर वाढलेले, तुमचा देखील वाढणार आहे. एवढं छाती टोकून का सांगतोय? कारण मला त्या गोष्टीतला तेवढा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतोय जीव जीव काढून. समजतंय? मग या 5 प्रश्नपत्रिका स्वतःला टार्गेट हे द्यायचं म्हणजे द्यायचं. मग बघा 11 वाजो, 10 वाजो, 12 वाजो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. एनी हाऊ कंडिशन. मी सुरुवातीलाच तुम्हाला काय सांगितलंय की स्वप्न बघताना उघड्या डोळ्यांनी बघायचे आपल्याला, उघड्या डोळ्यांनी. तरच सप्टेंबर मध्ये एक जागा भेटणार आहे, तरच 9999 जागा राहणार आहे, एक जागा तुमची असणार आहे. नाहीतर आळमटळम केलं, आज केलं उद्या नाही केलं, तर असं काही किती भरत्या केला तरी काही उपयोग होणार नाही. आपल्याकडे फक्त 4-5 महिने, 4-5 महिन्यामध्ये आपल्याला एवढं शेड्यूल फॉलो करायचंय. 100% स्कोर वाढेल. जर तुम्ही अकॅडमीत जात असाल, कुठं क्लास वगैरे करत असाल, तर याच्यामध्ये थोडं कमी कमी करा, पण हे नक्की तुमच्या दिवसभराचं एक शेड्यूल बनवा एक वहीवर आणि अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास हा करायचा आहे. गणिताला 2 तास आहे, 1.5 करा. त्याच्यानंतर मराठीला 2 आहे, 1.5 करा. बुद्धिमत्ताला 1.5 1 करा. मग तुमच्या अकॅडमीच्या वेळेतनं, क्लासच्या वेळेतनं तुम्ही वेळ काढून पण हे एकदा नक्की करा. तुम्हाला 100% फायदा होणार आहे, 100%. आता मी हे सांगितलं ना शेड्यूल, हे सांगितलं तुम्हाला मी सोमवार ते बघा शनिवारपर्यंत. सोमवार ते शनिवार पर्यंत. आता काय करायचं बघ बाळा, रविवारी एकच करायचं, फक्त काय करायचं, रिव्हिजन करायचं. काय करायचं? रिव्हिजन. जेवढा आपण हप्ताभर अभ्यास केलाय ना त्याच्यापैकी तुम्हाला किती शक्य आहे तेवढा, किंवा तुम्ही ज्या दररोज प्रश्नपत्रिका बघा, सोमवार, त्याच्यानंतर मंगळवार, त्याच्यानंतर बुधवार, त्याच्यानंतर बघा गुरुवार, त्याच्यानंतर बघ शुक्रवार आणि शनिवार. या रविवारी एकच काम करायचं बघ. 1 2 3 4 5 6 प्रश्नपत्रिका, 6 प्रश्नपत्रिका परत एकदा सोडवायच्या. मग कशा सोडवायच्या? त्याच्यामध्ये जे जे तुम्हाला आलेलं नव्हतं ना ते सोडवायचं परत एकदा, आणि बाकीचे प्रश्न काय करायचे, वाचून काढायचे. 100% फायदा होतो. हा एक फॉर्मॅट खूप चांगला आहे की ना, 6 प्रश्नपत्रिका हप्त्याभराच्या एकदा काय करायचं, त्याचं रिव्हिजन मारून घ्यायचं. म्हणजे ते प्रश्न जर आपल्याला परत भेटले पेपरला तर आपला मार्क जात नाही बाळांनो, मग त्यासाठी हा फॉर्म्युला करायचा आहे. लक्षामध्ये तुम्हाला काही झालं तरी तुमची वर्दीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालंच पाहिजे. कारण घरी तुमच्या आई वडील अपेक्षा लावून बसले की माझा मुलगा किंवा माझी मुलगी प्रॅक्टिस करते आणि माझा मुलगा किंवा माझी मुलगी भरती होणार आहे. या भरतीला खूप वाईट वाटतंय की 1-1 2-2 मार्कांनी विद्यार्थी राहिलेत. 1-1 2-2 मार्कांनी. 1 मार्काची किंमत खूप मोठी बाळांनो. आता 1-1 मार्कावर 50-50 100-100 पोर राहायला लागलेत आणि हे शेड्यूल मध्ये तुम्ही करत नाही. त्याच्यामुळे ना मला खूप वाईट वाटतं की बिचारा एवढी मेहनत करून आणि फक्त 1 मार्क कमी पडला, फक्त 1 मार्क. त्यानुसार व्यवस्थित तयारी करा. तुम्हाला काही अडचण असू द्या, काही ग्राउंडच्या असू द्या, त्याच्यानंतर तुमची गोळ्याची असू द्या, 100 मीटर असू द्या, काही असू द्या, मी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे, तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. फक्त तुम्ही काय करा, सराव करत जा लक्षामध्ये, आणि आपल्या लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला ॲप शेअर करा. ओके, चलो, धन्यवाद.